पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। नमस्कार। पाठ के प्रारंभ से पहले वैदिक संशोधन मंडल के आदर्श शोध संस्थान के निदेशक महोदय यहाँ उपस्थित हैं। संस्कृत दिन के समय आप में से बहुत लोग नहीं आ पाए, इसलिए मैंने उनसे प्रार्थना की कि 2 मिनट के लिए क्यों न हो आप इस सभा में उपस्थित हो जाइए, ताकि हमारे लोगों से आपका परिचय हो जाए। आप वी सुब्रमण्य हैदराबाद स्थित उस्मानिया संस्कृत विश्वविद्यालय के संस्कृत अकादमी में कार्यरत हैं। वहां से यहाँ उनकी नियुक्ति हुई है। व्याकरण बहुत विद्वान है और उनकी अभी 12 किताबें एक ही प्रकाशित हुई है। उनमें से 6 का प्रकाशन 2-3 दिनों में होने वाला है। तो मैंने, और जैसे आते ही उन्होंने अपने काम को प्रारंभ किया, तो मैंने कुलपति महोदय को बताया कि हम आपके बहुत अनुग्रहित है, क्योंकि वैदिक संशोधन मंडल में आपने चेतना ही भेज दी है इनके रूप में। तो मैं निदेशक महोदय को अनुरोध करती हूँ कि 1 मिनट में या 2 मिनट में, जैसा आपके पास समय हो, आप लोगों को संबोधित करिए। यह हमारे स्नेही हैं। 6-7 साल से ज्यादा समय तक ये लोग वैदिक संशोधन मंडल के उपनिषद अध्ययन वर्ग से जुड़े हुए हैं। इनके कारण ही यह वर्ग चल रहा है। और अभी ये वैदिक संशोधन मंडल का फीचर हुआ है। इसका ही शुरू किया और ये फीचर हो गया। तो और इनमें बहुत विद्वान लोग हैं, प्रतिष्ठित लोग हैं, खुद विचार करने वाले चिंतक लोग हैं, और इनसे जो लेन देन होती है उससे हमारी परिपुष्टि होती है हम लोगों की। तो ये हमारी एसेट है, ये उपनिषद अध्ययन वर्ग वैदिक संशोधन मंडल की। तो आप 1-1.5 मिनट के लिए कुछ संबोधित करिए, फिर हम हमारा पाठ शुरू करेंगे। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। बहुत अच्छा कार्यक्रम में आप सब जुड़े हैं। सभी को, सभी मातृगण को, अभी सभी विदुषी गण को मैं सादरम हृदयपूर्वक प्रणामांजलि समर्पयामि। तो आप जानते ही है, 7 सालों से उपनिषद को अध्ययन कर ही रहे हैं। तो मेरा कहना उपनिषद के बारे में ज्यादा कुछ नहीं है। मैं जितना जानता हूं, वैसे वेद साहित्य का प्रतिपादक विषय 3 है। आप जानते ही है, कर्म, उपासना, ज्ञान। कर्म, उपासना, ज्ञान। ये कर्म जो विषय है, कर्म विषय है, संहिता ब्राह्मणों में निहित है, और ये उपासना विषय संहिता आरण्यकों में निहित है, और ये ज्ञान विषय जो भी ज्ञान है वो उपनिषदों में निहित है। तो उपनिषद में जो निहित ज्ञान को हम उपनिषद प्रतिपादक विषय को हम क्या कहेंगे? ज्ञानम। ज्ञान विषय को उपनिषद प्रतिपादित करता है, और वो ज्ञान भी द्विप्रकार ज्ञान है, परा विद्या, अपरा विद्या। तो परा विद्या को कहने वाला ग्रंथ, उद्ग्रंथ जो भी है वो उपनिषद है।
तो उपनिषद की संख्या के बारे में आप जानते ही है। शंकराचार्य जी ने 10 उपनिषदों को ही व्याख्यान किए हैं। क्या क्या उपनिषद है? ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडूक्य तित्तिरः ऐतरेयं च छांदोग्यम बृहदारण्यकम दश, ये 10 उपनिषद है। तो इन उपनिषदों को ही शंकराचार्य जी ने व्याख्यान किए हैं। तो इसमें जो प्रतिपादक ज्ञान विषय है, ये सभी उपनिषदों से अत्युत्कृष्ट माना जाएगा। इसीलिए इन 10 उपनिषदों को ही उन्होंने व्याख्यान किए हैं। सामान्य रूप से एक व्याकरण का विषय में प्रतिपादित करूं, यहां उपनिषद इस शब्द जो है एक उपसर्ग है, नि उपसर्ग है। शद्रु विशरण गति अवसादनेषु, एक धातु है सद्रुगतो अथवा शद्रुगतो, एक धातु है, उस धातु से निष्पन्न हुआ नि उपसर्ग पूर्वक शद्रु विशरण गति अवसादनेषु। तो इसमें इस धातु से ही हमको, उपनिषद शब्द से ही हमको प्रतिपादित हो रहा है कि उपनिषद क्या प्रतिपादित कर रहा है। शद्रु धातु का क्या अर्थ हमने यहां चिंतन कर रहे थे, विशरण गति अवसादनेषु। तो विशरण यानी क्या हुआ? विशरण के बारे में कहा गया है, आत्मविस्मृत्या श्रद्धया अनन्यया भक्त्या ब्रह्म विद्यां ये प्राप्तुमिच्छन्ति तेषां गर्भवास जनन मरण जरा रुजादि संसार दुःखैः विमुक्तिः लभ्यते। एवं गति जनन मरणादिकम् अत्र प्रतिपाद्य, जनन मरणादिक चिंतातः मुक्तिः भविष्यति ज्ञानेन इति उपनिषदां प्रतिपादको विषयः वर्तते। एवञ्च बहुकिमपि चिन्तनीयमस्ति। अत्र उपनिषत्सु आधुनिक प्रपंचाय, उपनिषदों में आधुनिक प्रपंच को जो ज्ञान अपेक्षित है, सभी बोलेंगे उपनिषद में क्या है, विषय क्या है। तो आप यदि देखेंगे छांदोग्य उपनिषद में देखेंगे ब्रह्मांड संबंधी कॉस्मोलॉजिकल विषय को प्रतिपादित किए हैं। और यदि आगे देखेंगे पिप्पलाद संवाद को देखेंगे तो साइको मेटाफिजिकल चिंतन वहां आपको उपलब्ध होगा। और बृहदारण्य को अभी आप पढ़ ही रहे हैं, बृहदारण्य उपनिषद में और जनक याज्ञवल्क्य के संवाद में अभी मेरे ख्याल से पढ़ ही रहे होंगे, मेटाफिजिकल चिंतन उसमें किया हुआ है। तो आधुनिक प्रपंच के लिए जो भी ज्ञान अपेक्षित है वो सारा ज्ञान उपनिषद में निहित है। तो इसी को कहते हैं वेदस्य अंतः वेदांतः। तो वेद का जो भी सार है इन उपनिषदों में निहित है। उन उपनिषदों को आप सब पढ़ रहे हैं तो आपसे ज्यादा भाग्यवान प्रायः देखने को नहीं मिलेंगे। भाग्यवंतम प्रसूयेथाः, कुंती कहती है इनको, अब अर्जुन की पत्नी को कहती है, क्या कहती है? भाग्यवंतम प्रसूयेथाः न शूरान् न च पंडितान् शूराश्च वीराश्च मे पुत्राः विचरन्ति वने वने। क्या तात्पर्य हुआ? बेटी तुम भाग्यवान पुत्र को प्रसूत करो। तो वीर शूर से मतलब नहीं है। तो वीर है शूर है मेरे पुत्र, 5 पुत्र और जंगल में भटक रहे हैं, इसीलिए भाग्यवंत पुत्र को ही प्रसूत करो, ये कुंती का कहना है। तो आप सब लोग यहाँ जो इकट्ठे हुए हैं, 21 लोग जो इकट्ठे हुए हैं, आप सब भाग्यवंत हैं क्योंकि उपनिषदों का अध्ययन कर रहे हैं। और अभी मैं मेरी वाणी को स्थगित करूंगा क्योंकि आपका अध्ययन में बाधा न उत्पन्न हो, और अभी कभी भी समय मिल जाए और मेरे मन में जो भी उपनिषद के बारे में विचार है आपके साथ रखने का प्रयास करूंगा। और अभी
आपके मार्गदर्शिका को, गुरु को और सभी विदुषी गण को प्रणामांजलिं समर्प्य मम वाचः विरमामि। धन्यवादः। धन्यवाद महाशय। धन्यवाद। अधुना पाठः अस्तु महोदय, नमस्ते। नमस्ते। अत्र तृतीयाध्याये अष्टमब्राह्मणस्य अष्टकंडिकां यावत् अस्माभिः पठितमासीत्। अरे तदनंतर 9वी कंडिका आता आपल्याला वाचायची आहे। तर एक स्वाध्याय म्हणून आपण 8वी कंडिका परत एकदा वाचूया। सह उवाच एतद्वै तदक्षरं गार्गी ब्राह्मणा अभिवदन्ति अस्थूलम अननु अरस्वम अदीर्घम अलोहितम अस्नेहम अच्छायम अतमः अवायु अनाकाशम असंगम अरसम अगंधम अचक्षुष्कम अश्रोत्रम अवाक् अमनः अतेजस्कम अप्राणम अमुखम अमात्रम अमातृ अमनम अमन अनंतरम अबाह्यम न तद अश्नाति किंचन न तद अश्नाति कश्चन। हा आपण विषय पाहिला होता की हे आकाश सगळं कशामध्ये ओतप्रोत आहे, तर ते आकाश सगळं त्या अक्षरामध्ये ओतप्रोत आहे। ज्याच्यामध्ये ओतप्रोत आहे तो म्हणतो तद अक्षरम गार्गी ब्राह्मणा अभिवदंती। ब्राह्मणा याचा अर्थ जे ब्रह्म जाणतात ते असं सांगतात की ते अक्षर कसं आहे तर अस्थूल मनाणू हा आपण पाहिला। अनेक गुणांचं याच्यामध्ये वर्णन आहे। त्याच्यातही ज्याला आपण द्वंद्व असं म्हणू, स्थूल आणि अणू, ह्रस्व आणि दीर्घ, जसं छाया म्हणजे सावली आणि नाही तर हे नाहीये, अशी बरीचशी सर इंद्रियांची नावं आहेत। हे तेजस, छाया, तम, तेजस। तर ज्याला आपण द्वंद्व म्हणू अशा प्रकारच्या जोड्या घेतल्या, मग ते स्थूल आहे का? नाही। स्थूल नाही म्हणल्यावर असं वाटेल की ते अणू असेल, म्हणजे स्थूल नसलेलं जे अगदी बारीक सूक्ष्म असतं त्याला म्हटलंय अणू। मग ते अणू असेल? नाही, ते अणू पण नाही। मग ते स्थूलही नाही आणि अणूही नाही, याचा अर्थ स्थूल आणि अणू याच्याहून ते वेगळं आहे। पण ते वेगळं आहे हे इतक्या पटकन यातनं वाच्यार्थाने आपण म्हणतो होत नाही। एक मात्र खरं की ते स्थूल नाही असं म्हटल्याबरोबर असं होतं, मग ते अणू असणार। ते अणू नाही असं म्हटल्यानंतर असं वाटतं की मग ते स्थूल असणार। म्हणजे एका बाजूनी ते स्थूलही आहे आणि अणूही आहे, आणि दुसऱ्या बाजूने ते स्थूलही नाही आणि अणूही नाही, असा अर्थ यातून, या सगळ्या मोठ्या ओळीतून काढता येतो की ते सगळं आहे। पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला इंद्रिय गम्य आहेत त्या ते नाही, त्याहून ते वेगळं आहे, असा याचा अर्थ आहे। काहीही असलं तरी असलेलं वर्णन हे एक प्रकारे नकारात्मक परिभाषेमध्ये आहे। स्थूल नाही, न तद अश्नाति किंचन, ते काही खात नाही, त्याला कुणी खात नाही। मग असं वाटेल की जर नाही 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 असंच जर त्याचं वर्णन आहे तर याचा अर्थ ते नाहीच आहे। कशाला त्याचं अस्तित्व कशाला मानायचं? काय प्रमाण आहे त्याचं अस्तित्व मानायला? इंद्रिय गम्य नाही, त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया नाही, ते कुणाचा भोगता नाही, ते कुणाचं भोग्य नाही, म्हणजे ते नाहीच आहे। खरं म्हणजे एका नसलेल्या गोष्टीचं तुमचं वर्णन चाललेलं आहे असं वाटता कामा नये। त्याचं अस्तित्व आहे, याच्यासाठी ही पुढची कंडिका आहे। एतस्य, फार सुंदर आहे हे वर्णन। एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्याचंद्रमसो विधृतौ तिष्ठतः। एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिव्यौ विधृते तिष्ठतः। एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी निमेषा मुहूर्ता अहोरात्राणि अर्धमासा मासा ऋतवः संवत्सराः इति विधृताः तिष्ठन्ति
संधी बघा हा. विद्रुताः तिष्ठन्ति एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी प्राच्यः अन्याः नद्यः स्यन्दन्ते श्वेतेभ्यः पर्वतेभ्यः प्रतीच्यः अन्याः याम याम च दिशम अनु. इथं पूर्णविराम द्यावा. एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी ददतः मनुष्याः प्रशंसन्ति यजमानं देवाः. दर्वी इथं दर्वी पाहिजे हा. पितरः अन्वायत्ताः इथे एक रफार पाहिजे. यो वा एतद अक्षरम गार्गी अविदित्वा. संधी बघा हा. गार्गी अविदित्वा अस्मिन् लोके जुहोति यजते तपस्तप्यते बहूनि वर्षसहस्राणि अन्तवत् एवास्य तद्भवति. यो वा एतदक्षरं गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात् प्रैति सः कृपणः. अथ यः एतदक्षरं गार्गी विदित्वा अस्मात् लोकात् प्रैति सः ब्राह्मणः. स तद्वा एतदक्षरं गार्गी अदृष्टं द्रष्टृ अश्रुतं श्रोतृ अमतं मंतृ. संधी आहेत हा इथे सगळे. अविज्ञातं विज्ञातृ न अन्यदतः अस्ति द्रष्टृ न अन्यदतः अस्ति श्रोतृ न अन्यदतः अस्ति मंतृ न अन्यदतः अस्ति विज्ञातृ. एतस्मिन् खलु अक्षरे गार्गी आकाशः होतश्च ब्रतश्च. तिने विचारलं मग ते आकाश कशामध्ये होतश्च प्रोतश्च आहे. तर त्यांनी हे त्या अक्षर ज्या एका वस्तू आपल्या भाषेत एंटिटी वस्तूचं वर्णन केलं त्याला त्यांनी पुढे काही एक नाव द्यायला पाहिजे. त्याला त्यांनी अक्षर असं नाव. आणि मग मी पाहिलं की ते अक्षर कसं आहे. असं नाही तसं नाही 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 करत. पण असं वाटता कामा नये की म्हणजे ते नाहीच आहे. असं नाहीये. त्याला प्रमाण दिली आहेत. या प्रशासन म्हणजे अनुशासन अस्तित्व नियंत्रण असे सगळे अर्थ आहेत. गती देणं दिशा देणं. आपण नेहमीचं प्रशासन म्हणतो ना तसा तो पण एक अर्थ मनात ठेवा तुम्ही. नियंत्रण आहे त्याचं. तर या अक्षराचं नियंत्रण आहे. या अक्षराच्या नियंत्रणात सूर्य आणि चंद्रमा. सूर्या चंद्रमा विधृत तिष्ठतः. फार सुंदर शब्द वापरलाय. ते विधृत आहेत. विधृत म्हणजे धरून ठेवलेले. तिष्ठतः म्हणजे आहेत. ते कुठेतरी अंतरिक्षामध्ये आहेत सूर्यचंद्र. पण ते जे अंतरिक्षामध्ये आहेत ते खाली पडत नाहीत. ते इथे तिथे भरकटत नाहीत. ते धरल्यासारखे कुणाचं तरी नियंत्रण असल्यासारखे कोणीतरी त्यांच्यावर ताबा ठेवलेला असल्यासारखे ते राहतात. आणि जिथे कुठे जेव्हा केव्हा जसं जायचं असेल तिथं ते जातात. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो वगैरे वगैरे. ते गतिमान आहेत पण त्यांच्या गतीची दिशा ठरलेली आहे. गतीचा वेग ठरलेला आहे. गतीचा मार्ग ठरलेला आहे. याला म्हणायचं विधारण. म्हणजे एका जागी ते स्टेशनरी नाहीये. ते हलतायतच आहेत. पण हलतात म्हणून स्वैरपणे इकडे तिकडे जात नाहीये. तर त्यांचं कार्य ज्यामुळे होईल कुणीतरी त्यांना कार्य सांगितलंय ते कार्य करण्यासाठी ते जे काही करावं लागतं ते करतात. ह्यालाच म्हटलंय की ते विधृत आहे. आपण एखाद्याच्या बाबतीत म्हणतो की अमुक तमुक खूप चांगलं काम करतो. हा की कुठवर चांगलं काम करतो कुठला कोणाचा तरी दट्ट्या आहे त्याच्या मागे म्हणून तो करतो. तर हा दट्ट्या असणं हे आपण जरा वाईट अर्थाने वापरतो. इथे असं म्हणायचंय की त्या सूर्याचंद्रमसांवरती सूर्याचंद्रांवरती कोणाचं तरी नियंत्रण आहे म्हणून ते तिष्ठतः म्हणून ते नीट गतिमान पण आहेत. या अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिव्यौ विधृते तिष्ठतः. द्यावा पृथ्वी अंतरिक्ष आणि पृथ्वी हे सुद्धा विधृत असे आहेत. अंतरिक्ष पृथ्वीला तर ही अवयव आहे. पर्वत आहेत नद्या आहेत त्या पृथ्वीवरती. गुरु आहेत ती जड आहे. मग ती तरी पडत नाही. ज्या वस्तूला
अवयव किंवा भाग असतात ती वस्तू आज ना उद्या अशी शिथिल होते, विशरण पावते, विश्विषित होते, तिचे अवयव तुटक होतात. पण असं द्यावा पृथ्वीच्या बाबतीत घडत नाही. ते जसे ते काम करण्यासाठी हवे आहेत तसे ते काम करतायत. त्यांना कोणीतरी धरून ठेवलंय जणू काही. हे कोणी धरून ठेवलंय? असं असं फिजिकली धरून ठेवलंय नाही, या अक्षरस्य प्रशासन आहे. या अक्षराचं प्रशासन आहे म्हणून हे व्यवस्थित काम करतायत. या अक्षरात हे सूर्य, चंद्रमा, द्यावा आणि पृथ्वी या आहेत देवता, वैदिक देवता आहे. वैदिक देवता हा विषय वेदाच्या, ब्राह्मण ग्रंथांच्या आणि उपनिषदांच्या संदर्भामध्ये जर समजून घ्यायचा झाला तर असं लक्षात येईल की त्या स्वतंत्र आहेत. एक प्रकारे त्यांना स्वातंत्र्य आहे. कसलं स्वातंत्र्य आहे त्यांना? तर त्यांना त्यांचे भक्त काही मागतात, प्रार्थना करतात, ती त्यांची ते पूर्ती करतात. त्यांना काही एक हवं असतं म्हणजे आहुती. काही देवता या स्तुतिभाग असतात आणि काही देवता या हव्य भाग असतात. त्यांना असं काही ना काहीतरी हवं असतं. ते जे काही हवं असतं ते त्यांना त्यांचे भक्त देतात. म्हणजे हवं असणं, भक्तांना हवं असलेलं देणं, भक्तांवर रागवणं, त्यांनी काही अगळीक केली तर त्याला एक स्वातंत्र्य लागतं. हे स्वातंत्र्य त्या देवता असल्यामुळे त्यांच्या ठायी आहे. आणि तरी सुद्धा त्या देवता कुणाच्या तरी प्रशासनामध्ये काम करतायत. हा इथे विषय त्यांनी सांगितला. देवता असून सुद्धा म्हणजे त्यांच्याही पेक्षा ताकदवान अशी एक गोष्ट आहे. आणि प्रशासन ही गोष्ट अशी आहे की ती अशी दिसत नाही डोळ्याला. दोरी असली तर ती दिसेल, बांधून ठेवलेली असली तर, आज्ञा असली तर ऐकू येईल. पण प्रशासन ही गोष्ट अशी आहे की ती दिसत तर नाही पण आपलं काम मात्र करते. तर त्या अक्षराच्या प्रशासनामध्ये हे सगळं चाललेलं आहे. उलट्या बाजूनी ज्या अर्थी हे सगळं चाललेलं आहे त्या अर्थी हे कोणाच्या तरी प्रशासनात चाललेलं आहे. देवता स्वतंत्र आहेत म्हणून त्या वाटेल तशा सैरावैरा जात नाहीत, मनात आलं तसं वागत नाहीत. त्यांचं काय असेल ते काम करतात. याचाच अर्थ त्यांच्याही पेक्षा कोणातरी सामर्थ्यवानाचं प्रशासन तिथे कार्य करतंय. आणि तसंच या अक्षराच्या प्रशासनामध्ये निमेष, मुहूर्त, अर्धरात्र, काळाचे हे विभाग आहेत. मुहूर्त म्हणजे आपण काय झालं ना, हे होतंय का आता मग मी हे बंद करू का माझ्या मोबाईलचं? तो कोणाला ऍडमिट करायची वेळ आली तर काय करायचं? असू देते, बघू. एक 5 मिनिटांनी बंद करते म्हणजे मग आवाज नाही यायचा. तर या प्रशासनाच्या मुळे म्हणजे या अक्षराच्या प्रशासनामुळे हे जे कालविभाग आहेत, संवत्सर म्हणजे वर्ष, वर्षाचा भाग ऋतू, ऋतूंचा भाग महिना, मासाहा, अर्धमासाहा, पक्ष, पंधरवडा, अहोरात्र तो ज्यांनी झालेला असतो तो, ते ज्यांनी झालेले असतात ते मुहूर्त, आणि मुहूर्ताचा भाग म्हणजे निमेष. आता आपल्या परिभाषेमध्ये ही परिमाण किती, निमेष म्हणजे किती सेकंदाचा, मुहूर्त म्हणजे किती मिनिटाचा, हे काही मला सांगता येणार नाही. आहेत त्याची गणित सुद्धा, पण त्याच्यात मतांतर आहेत. तर हे सगळे विधृताः तिष्ठन्ति ही फार मजेशीर कल्पना आहे की महिन्याच्या आपलं वर्षाच्या आतमध्ये ऋतू आहेत. म्हणजे एका वर्षाचं घटना ही ऋतू, महिने इत्यादींच्या द्वारा झालेली आहे. ऋतू, महिने या सगळ्या त्याचे हे जे अंतर्गत भाग आहेत ते त्याचं अतिक्रमण करत नाहीत आणि अशा रीतीने वागतात की जेणेकरून ते वर्ष पूर्ण होईल, की ते वर्ष म्हणून राहील. म्हणजे उदाहरणार्थ आपले हातपाय हे आपले एक अंतर्गत भाग आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून आपलं व्यक्तिमत्व किंवा आपला देह हा घडलेला असतो. हात हाताच्या जागी काम करतो, पाय पायाच्या जागी काम करतो.
त्यालाच म्हणायचं की हे हात पाय हे जे आपले अवयव आहेत, अंतर्गत अवयव आहेत, किंवा तुम्ही आणखीन अंतर्गत अवयवांकडे चला, हृदय वगैरे, हे अंतर्गत अवयव हे त्यांचं काम ते करतायत आणि ते मिळून आपलं सगळं शरीर झालेलं आहे. ते त्यांचं काम अंतर्गत राहून करतायत, म्हणून हे बाह्य शरीर आपल्याला चालू असलेलं दिसतंय. जसं संवत्सर संपलेला कळतो, कारण त्याच्या आतमध्ये ऋतू संपलेले संपतात. एक संपतो दुसरा येतो. ऋतू संपला दुसरा येतो हे कळतं, कारण त्याच्या पोटात असलेले महिने 30 दिवस झालेले संपतात कळतं, वगैरे वगैरे. याचाच अर्थ असा की कालविभाग सुद्धा विधृत आहेत, कुणाच्या तरी प्रशासनामध्ये काम करतायत. एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी प्राच्याः अन्याः नद्याः स्यन्दन्ते श्वेतेभ्यः पर्वतेभ्यः. हेही फार सुंदर वर्णन आहे. श्वेत पर्वत म्हणजे हिमालय, श्वेतेभ्यः पर्वतेभ्यः म्हणजे शुभ्र पर्वतापासून उगम पावून प्राच्याः अन्याः नद्याः स्यन्दन्ते. प्राच्याः म्हणजे पूर्वेकडे काही नद्या वाहतात, म्हणजे हिमालयामध्ये त्या उगम पावतात आणि त्या पूर्वेकडे जातात. प्रतीच्याः अन्याः, आणि दुसऱ्या त्या पश्चिमेकडच्या आहेत त्या पण वाहतात. याम यामच दिशम अनु, आणि दुसऱ्या काही नद्या याम यामच्या दिशम अनु स्यन्दन्ते, त्या दिशेच्या अनुरोधाने वाहतात. याम यामच्या दिशम अनु, इथं तुम्ही अर्धविराम घाला. हे वाक्य आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. आणि त्याचा अभिप्राय असा आहे, नद्यांचं वाहणं, नद्या पण देवता आहेत, त्यांच्याजवळ स्वतःचं सामर्थ्य आहे, पण आपल्याजवळ सामर्थ्य आहे म्हणून या देवता किंवा या नद्या वाटेल तशा वाहत नाहीत. मनात आलं म्हणून प्रवाह बदलत नाहीत, दिशा बदलत नाहीत. तर जसं ठरलेलं आहे, जी जिथून पूर्ववाहिनी आहे ती पूर्वेकडेच वाहत राहते. जणू काही तिला सांगितलंय की तिने पूर्वेकडेच वाहायचं, ती तिचा रस्ता बदलत नाही. हे का घडतं असं? एतस्य अक्षरस्य प्रशासन, यांच्यामध्ये एक प्रशासन आहे या नद्यांच्या मध्ये. आणि मग कुणाचं प्रशासन आहे असा प्रश्न येईल. एतस्य अक्षरस्य, याचं वर्णन अगोदर हे नाही ते नाही, हे नाही ते नाही असं केलं, आणि म्हणून असं एखाद वेळेला वाटायची शक्यता आहे, म्हणजे नाहीच ते अक्षर, कशाला मग त्याच्याबद्दल चर्चा करायची. तर असं नाही, या अक्षराचं अस्तित्व आहे आणि त्याचे हे पुरावे आहेत. आणि अजून एक सुंदर पुरावा दिलाय. एतस्य अक्षरस्य प्रशासने गार्गी ददतः मनुष्याः प्रशंसन्ति. मनुष्याः प्रशंसन्ति, माणसं प्रशंसा करतात. कोण माणसं? जाणकार माणसं, प्रमाणज्ञ असं आचार्य म्हणतात. प्रमाणज्ञ याचा अर्थ ज्यांना प्रमाणाचा अर्थ कळतो. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. जसं प्रत्यक्ष हे प्रमाण आहे, अनुमान हे प्रमाण आहे, म्हणजे त्यातून आपल्याला कशाचं तरी ज्ञान होतं. दूर दिसला तर आपल्याला असं कळतं की अरे कुठेतरी आग लागली असेल बर का. तर आग लागली असेल हे ज्ञान आहे. हे ज्ञानाचं साधन कशामुळे? त्याचं प्रमाण काय? पाहिलं का तुम्ही आगीचा ज्वाळा? नाही, तुम्ही तर घरात बसलेले आहात. कुठेतरी खिडकीतून बारीकसा धुराचा लोट दिसलेला आहे आणि तुम्ही ठामपणे सांगता आहात की इथे आग लागली बर का, काळजी घ्या, पोलिसांना कळवा. तर हे प्रमाण आहे, धूर दिसणं आहे किंवा दूर असणं आहे. आणि त्या धुराचा अर्थ कळणं याला म्हणायचं प्रमाणज्ञ. कितीतरी प्रमाण घडामोडी अशा असतात की ते खूप लोक बघतात, पण सगळ्यांनाच त्यातनं अर्थ काढता येत नाही. काहीच जाणकार त्यातनं अर्थ काढतात आणि अचूक काढतात. अजूनही काही काढत असतील पण त्यांचा भ्रष्ट असेल, चुकलेला असेल, स्वार्थपरक असेल, अर्धवट असेल, पण का अर्थ काढणारे, खरा अर्थ काढणारे असे काही जण असतात. ते मी आता हे बंद करते बरं का, म्हणजे तसा आवाज नाही यायचा फार.
तर हा आपला विषय चालला होता की प्रमाणज्ञ माणसं ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्या मागचा त्याच्याद्वारे ज्ञानाचा कण त्यांना नेमका कळतो. म्हणजे त्या ज्ञानाची प्रमाण असणं हे त्यांना बरोबर कळतं. मॅडम एक मिनिट. हो हो. पल्लवी नावाच्या कोणीतरी आहेत, त्या म्यूट आहेत आणि त्यामुळे बहुतेक आवाज होतोय. प्लीज पल्लवी मॅडम तुम्ही म्यूट होता का? नाही, मी म्यूट केलेलं आहे. इथे हो का? स्पीकर चालू दिसतो. आता म्यूट झाला हा, तुम्ही. आता Thank you झालं very mute. much. थँक्यू. तर असे प्रमाणज्ञ लोक प्रशंसा करतात. कुणा म्हणजे ते उगाचच प्रशंसा करणार नाहीत. एखादा माणूस उगाचच ओरडून सांगणार नाही पळा पळा रे पळा, कारण त्याला कळतंय की असं काहीतरी धूर दिसला म्हणजे आगीचा लोळ येईल आपल्याकडे. तर अशा अर्थाने प्रमाणज्ञ माणसं प्रशंसा करतात म्हणजे त्यांना काहीतरी कळतंय म्हणून ते करतात. कुणाची करतात प्रशंसा? ददतः. ददतः म्हणजे देणारा, देणारे कर्म आहे हे. दान करणारे कोणत्याही अर्थाने, यज्ञ करणारे, यज्ञात आहुती देणारे, ते सगळे ददत. तर असं देणाऱ्यांची प्रमाणज्ञ माणसं प्रशंसा करतात. यजमानम देवाहा प्रशंसन्ति. हा प्रशंसन्ति शब्द इकडे पण घ्यायचा. देव यजमानाची प्रशंसा करतात. यजमान म्हणजे यज्ञ करणारा. तो काय करतो? देवांना आवाहन करतो, देवांना त्यांचं हवीर द्रव्य देतो, जे आवडतं ते देतो, त्यांची स्तुती करतो. असे देव ते यजमानाची प्रशंसा करतात. आणि दर्वीम पितरहा, दर्वीम पितरहा अन्वायत्ताहा. प्रशंसा करता नाही, इथे अन्वायत्ताहा पण शब्द घेतलेला आहे बरं का. पितर हे दर्वीला अनुगत असतात. अन्वायत्त, अनुआयत, त्याच्या अनुसरून असणं, त्याच्या मागे मागे असणं, त्याला मानणं, अशा अर्थाने हा अन्वायत्त शब्द आहे. दर्वी म्हणजे पळी, पळी असते ना ती, आहुती देण्याचं एक उपकरण आहे. पितरांना आहुती देण्यासाठी एक जो छोटा होम करावा लागतो त्याला म्हणतात दर्वी होम. त्याच्यासाठी ती दर्वी वापरली जाते. तर दर्वी म्हणजे दर्वीनी केले जाणारे होम. आणि पितर काय करतात? तर त्या दर्वीनी केल्या जाणाऱ्या होमाला अन्वायत्ता, त्याच्या मागे असतात, त्याच्या पाठीशी उभे असतात, त्याचा अनुगता असतात. आणि देव कुणाच्या? तर यजमानाच्या. आता याला काय, याच्यात कुठे त्या अक्षराचं प्रशासन आहे असा आपला प्रश्न आहे. हे सगळं कसं घडतं? तर एतस्य अक्षरस्य प्रशासन आहे. या अक्षराचं प्रशासन आहे म्हणून हे घडतं असं वाक्य येते. यांनी सुरुवात कुठून केलीये? सुरुवात केली अंतरिक्षामधनं. सूर्य, चंद्र, द्यावा, पृथ्वी, मग ते कालविभागावर आलेलं आहे, ज्यात आपण जगतो प्रत्यक्ष. संवत्सर, मास, गर्धमास वगैरे. मग परत आपण ज्या जगात राहतो तिथल्या नद्यांवरती आलेलं आहे हे सगळं संभाषण. आणि आता अगदी जगण्याशी संबंधित, म्हणजे ज्या काळात हे आहे त्या काळातल्या जगण्याशी संबंधित प्रमाणज्ञ माणसं देणाऱ्याची प्रशंसा करतात, दान देणाऱ्याची. आचार्यांनी याचं फार सुंदर विवरण केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. ते सगळं मी प्रयत्न करते सांगण्याचा, पण तुम्हाला जर कुठून मुळात त्याचं छान पद्धतीने भाषांतर किंवा असं काही मिळालं तर अगदी आवर्जून वाचा. आचार्यांचा अभिप्राय असा आहे की एखादा माणूस दान देतो आणि तो दान देतो याचं कौतुक प्रमाणज्ञ माणसं करतात. कारण का? तर त्याची दान देणं ही जी क्रिया आहे ती क्रिया, त्या क्रियेला ते प्रमाण मानतात. कशाचं प्रमाण मानतात? की तो पुण्यवान आहे याचं प्रमाण मानतात. म्हणजे तो पुण्य जमा करतोय दान देऊन.
निरपेक्ष दान देऊन अर्थात. तो काही पुण्य जमा करतोय म्हणून ते त्याची भलावण करतात. आता पुण्य जमा करतोय तर कुठे ते पुण्य द्यायचं? यांना कसं कळलं की हा पुण्य जमा करतोय? ते प्रमाणज्ञ आहेत म्हणून त्यांना कळतंय की ही क्रिया पुण्यकारक आहे. आणि मग काय होणार आहे पुढे? त्याला त्या पुण्याच्या फळाचा उपभोग घ्यायला मिळणार आहे. ही गोष्ट त्याची कौतुकास्पद आहे. तो पुण्यफळ भोगणार आहे, पुण्याचं फळ भोगणार आहे, तो पुण्याचा संचय करतोय म्हणून ते त्याचं कौतुक करतात. दानाचं कौतुक करण्याच्या मागे असा विचार आहे. आपल्या संपत्तीचं वितरण करतो, दुसऱ्याबद्दल दया दाखवतो, माणुसकी, सामाजिक बांधिलकी, याच्यापेक्षा हा अगदी वेगळा विचार आहे की तो देणारा माणूस काही पुण्य संचय करतो आणि हे पुण्य तो भोगणार आहे. पुण्य आहे म्हणजे तो भोगणारच आहे. अरे बापरे, थांबा, आता हे कसं करायचं असतं मी बघते. अरे हे काय होतंय? ते त्या पुण्याचा हे तो भोगणार आहे हे त्यांना माहिती असतं म्हणून ते त्याचं कौतुक करतात. बरं, तो कसं भोगणार आहे? कधी भोगणार आहे? दान आत्ता केलं, ज्याला दान केलं तो निघून गेला, जे दान केलं ते घेऊन गेला, कदाचित ते संपलं सुद्धा असेल, अन्न दिलं असेल ते संपलं असेल, हा ज्यांनी दिलं तो दुसऱ्या उद्योगाला गेला. म्हणजे आणि आता तुम्ही म्हणताय की तो पुण्य भोगणार आहे शरीरबातानंतर. कधी तो शरीरबात होणार, कुठे तो जाणार आणि कधी पुण्य भोगणार? पण तो पुण्य भोगणार हे त्यांना कळतं, ते प्रमाणज्ञ आहे. नक्की माहिती त्यांना की तो पुण्य भोगणार. मग त्याच्या पुण्यफळाचा, पुण्यकारक कर्माचा, त्याच्या पुण्यफळाचा, त्या कर्माच्या पुण्यफळाचा आणि ह्याच्या जीवाचा भोगासाठी संयोग कुणी घडवून आणला? कोण घडवून आणतं? एतस्य अक्षरस्य प्रशासने. हे अक्षर आहे म्हणून देणाऱ्याला पुण्य लाभतं. आणि कशावरनं देणाऱ्याला पुण्य लाभतं? माणसं प्रमाणज्ञ आहेत, ती सांगतात ना, ती कौतुक करतात त्याचं. याच अर्थाने हा पुढचा पण मुद्दा आहे की एतस्य अक्षरस्य प्रशासने गार्गी देवाहा यजमानम अन्वायत्ता. देव यजमानाला अनुगत असतात, म्हणजे त्याच्या पाठीशी असतात, त्याची वाट बघतात. त्या जसं लहान मूल आपल्या आईची उत्सुकतेने, प्रेमाने, कधी येईल कधी येईल असं म्हणून वाट बघतं, हवीशी वाटत असते. हे सगळे भाव त्या अन्वायत्तामध्ये आहे. तसे देव त्या यजमानाला अन्वायत्ता असतात. त्या का बरं? परत तोच मुद्दा की यजमान देवांना आहुती देतो यज्ञामध्ये, ती त्यांना पोचते आणि ते तुष्ट होतात. छांदोग्य उपनिषदातच आहे ना हे, की पंचमहाभूत असतात ना, ती त्या अग्निहोत्र्याला अशी टोकत असतात. म्हणजे लहान मूल जसं आईची वाट बघतं की ही कधी मला दूध, भुकेलेलं लहान मूल आईची वाट बघतं की कधी येईल आणि कधी मला देईल, तसे ती पंचमहाभूत ही यज्ञ करणाऱ्याला, अग्निहोत्र करणाऱ्याला अशी टोकतात, वाट बघतात त्याची उत्सुकतेने, प्रेमाने. असं वर्णन छांदोग्य उपनिषदात आहे. म्हणजे देवांची परिपुष्टी आणि तृप्ती त्या यजमानाद्वारा होत असते. कशावरनं होते? ते देव कुणी पाहिलेत, ते तर काही इथे प्रत्यक्षात येऊन उभे राहत नाहीत आणि त्यांची तृप्ती लांबच राहील.
मग कशाला असं हे वाक्य आलं, कशाला परंपरा असं मानते? तर ती प्रमाणज्ञ माणसं सांगतात की त्या यजमानामुळे त्या देवांना तुष्टी पुष्टी मिळते. आणि देवांना तुष्टी, हा यज्ञ करतो आणि देवांना तुष्टी मिळते, हे कशावरनं? एतस्य अक्षरस्य प्रशासने. कशी मिळते ही तुष्टी पुष्टी? आणि ते संतुष्ट होऊन त्याला जे हवं ते देतात. तर एतस्य अक्षरस्य, काहीतरी यांच्यावरती कुणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे, म्हणून याला यज्ञ करायची इच्छा होते, म्हणून त्याला देवतेला आहुती देण्याची इच्छा होते. जुष्टम म्हणजे आवडती गोष्ट, खाऊसारखी. मग ती देवता प्रसन्न होते, मग ती त्याला हवं असलेलं देते. हे सगळं घडतं ते कुणामुळे घडतं? एतस्य अक्षरस्य प्रशासने. पितर संतुष्ट होतात आणि ते शांत राहतात, त्यांना सद्गती लाभते. कुणामुळे? एतस्य अक्षरस्य प्रशासने, या अक्षराच्या प्रशासनामुळे. तर ही जी पुढची कंडिका आहे, या पुढच्या कंडिकेने या एतस्य अक्षरस्य प्रशासने या सांगून याचे पुरावे दिलेले आहेत. दिसतंय तुम्हाला? काही काढू, काय करू? जमलं. योवा एतद अक्षरम अविदित्वा गार्गी अस्मिन लोके जुहोती. या अक्षराला जाणलं नाही, याचं अस्तित्व मानलं नाही, हे अक्षर जाणून घेतलं नाही. अक्षर जाणायचं याचा अर्थ त्या अक्षराशी एकरूप व्हायचं. हे आपण पाहिलंच होतं मागे, की इथे ज्ञाताज्ञेय भावानी जाणणं हा विषय नाही, इथे तद्रूप होणं याला जाणणं असं म्हटलंय. हे काही जाणायचा प्रयत्नच करत नाही. आणि अस्मिन लोके जी होती, या इह लोकामध्ये या जन्मी तो यज्ञ करतो. यजते, जुहोती आणि यजते हे दोन्ही यज्ञ क्रियाच आहेत, फक्त वेगवेगळे आहेत. जुहोती ही क्रिया उभं राहून वेगवेगळ्या देवांना आहुती दिली जाणं याच्यामध्ये आहे. यजते हे मोठ्या यज्ञांच्यासाठी आहे. आणि बहुनी वर्ष सहस्राणी तपहा तप्यते. खूप वर्ष, हजारो वर्ष तो तपश्चर्या केली त्यांनी, तरी अंतवदेव अस्य तद्भवती, तरी त्याला अंत आहे. हो, जुहोती म्हणजे यज्ञ केले तर कधीतरी त्या यज्ञाचं फळ संपून जाईल. अंतवदेव अस्य भवती. यजते, देवपूजा संगती करणं. जुहोतीपेक्षा यजतेमध्ये आणखीन वेगवेगळे यज्ञाचे जे प्रकार असतात ते सगळे येतात. पंचमहायज्ञ, त्याच्यामध्ये एक अतिथी यज्ञ आहे, स्वाध्याय आहे म्हणजे आपलं म्हणणं, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आहे. तर हे सगळे यजतेमध्ये, त्याच्यात काही प्रत्यक्ष अग्नी नाहीये. हे असं सगळं करत राहिला आयुष्यभर, पण एतद अक्षरम अविदित्वा, हे अक्षर न जाणता. तर अंतवदेव अस्य तद्भवती. काहीतरी करतोय म्हणजे त्याचं फळ नक्की मिळेल, पण ते फळ कधी कधी भोगून कधी ना कधीतरी क्षीण होईल आणि संपून जाईल. अंतवद एव अस्य तद्भवती. तपश्चर्या केली याचा अर्थ द्वंद्व सहन केलं. ऊन वारा, ऊन पाऊस, थंडी ऊन, तहान भूक, अशा गोष्टी कुठल्या तरी ध्येयाने सहन करायच्या, कुठल्या तरी प्राप्तीसाठी सहन करायच्या. हा तपस्तप्यते मधला अर्थ आहे. हे हजारो वर्ष तो करत राहिला तरी त्याचं काहीतरी एक फळ मिळेल त्याला, पण अंतवदेव अस्य तद्भवती, पण त्याचं कधीतरी अंत असेल, संपेल ते. काय न जाणता जर हे केलं तर. योवा एतद अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रैती. आणि हे अक्षर न जाणता जो या लोकातून प्रयाण करतो म्हणजे मरून जातो. सहा कृपणा, हा तो कृपणच म्हणायचा, दीन म्हणायचा. दास असा शब्द वापरला आचार्यांनी, की त्याची अवस्था केविलवाणी दीन असाच म्हणायला पाहिजे. ती जाणायची संधी होती या जन्मामध्ये,
तर ते न जाणता हे भलतंच काहीतरी करत राहिला आणि निघून गेला. आता काय होईल? जे काही कर्म झालेलं असेल त्याचे भोग भोगेल, परत जन्माला येईल, परत भोग भोगेल, परत जन्माला येईल. हे कार्पण्य. अथ या एतदक्षरम गार्गी विदित्वा अस्मात् लोकात प्रैती. हे अक्षर जाणून जो या लोकातून बाहेर पडतो तो ब्राह्मण, तो ब्रह्मज्ञ. ब्राह्मण याचा अर्थ ब्रह्म जो जाणतो तो. ब्रह्मन म्हणजे ब्रह्म, आणि त्याचं ब्राह्मण हा असं रूप आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, त्याला ब्राह्मण म्हणावं. तद्वा एतद अक्षरम गार्गी अदृष्टम. अदृष्टम, अश्रुतम, अमतम, अविज्ञातम हे 4 शब्द नीट पहावेत. अदृष्टम म्हणजे जे पाहिलं जात नाही ते. दृष्ट म्हणजे जे पाहिलं जातं ते. झाड हे दृष्ट आहे, कारण आपण बघतो. श्रुत जे ऐकलं जातं ते. हे आवाज आजूबाजूनी येत आहेत, हे श्रुत आहेत, कारण आपण ते ऐकतो आहोत. अमतम ज्याचा विचार केला जातो ते, म्हणजे आनंद होतो मनाला, कुठले तरी तरंग येतात भाषेच्या रूपामध्ये, ते मत. अविज्ञातम काहीतरी विशेष रीतीने जाणलं जातं ते विज्ञात. आलं लक्षात? दृष्ट, श्रुत, मत आणि विज्ञात म्हणजे या गोष्टी काय आहेत? यांना कुणीतरी जाणणारा पाहिजे तेव्हा ते जाणलं जाईल, कुणीतरी ऐकणारा पाहिजे तेव्हा काहीतरी ऐकलं जाईल. मत कुणीतरी विचार करणारा पाहिजे, मन तरी पाहिजे त्याच्या ठाई, तेव्हा ते काहीतरी मत होईल. दृष्ट कुणीतरी पाहिले, काहीतरी कुणीतरी पाहणारा पाहिजे तेव्हा ते झाड दृष्ट होईल, काहीतरी गोष्टी दृष्ट होतील. म्हणजे त्यांचं दृष्ट असणं, कुणाचं तरी श्रुत असणं, कुणाचं तरी मत असणं, कुणाचं तरी विज्ञात असणं, हे कशावर अवलंबून आहे? दुसरा कुणीतरी ती क्रिया करायला तिथे उभा आहे तेव्हा. कुणीतरी बघणार आहे म्हणून झाड दृष्ट आहे, कुणीतरी ऐकणार आहे म्हणून गाणं काय आवाज हे श्रुत आहे. काहीतरी विचार करायची एक गोष्ट आहे, काहीही असेल, आठवण्याची असेल, असेच भरकटलेले विचार करण्याचा काहीतरी विषय असेल, ते कुणीतरी करणार आहे म्हणून आहेत ते. आणि काहीतरी जाणण्याची गोष्ट आहे, काहीही जाणण्याची असेल की हे यंत्र कसं वापरायचं, हे जाणण्याची मी आहे जाणणारी म्हणून ते विज्ञात आहे. तर कुणीतरी पाहिजे ती क्रिया करणारा, तेव्हा या गोष्टी घडतात. क्रिया करणारा पाहिजे म्हणजे क्रिया करणाऱ्याला साधन पाहिजे ते करायला, बघणाऱ्याला डोळा पाहिजे वगैरे वगैरे, आधार पाहिजे. कुठं उभं राहून बघतोय, कुठं उभं राहून ते झाड आहे, कुठं ते झाड उभं आहे, म्हणजे कर्माला किंवा कर्त्याला आधार पाहिजे, क्रियेला साधन पाहिजे. म्हणजे एक क्रिया म्हटली की तिथे हा सगळा कारकांचा गोतावळा येणार. आलं लक्षात? आता हे जे अक्षर आहे ते अदृष्ट आहे, ते कुणी बघू शकत नाही. अदृष्ट ते कुणीही त्याला बघता येईल. त्याला आता हे यातले हे बहुतेक सगळे शब्द आहेत ना, तुम्ही बघाल हे जाणणं या अर्थाने येत, नाहीतर करणं अशा अर्थाचे कितीतरी येत, ते काहीतरी घेतले असते, ते नाही घेतले. मी ना खिडकी लावते, फार आवाज येतोय नाही का? 2 मिनिटं. असं. तर हे जे अक्षर आहे ते दृष्ट नाही,
म्हणजे कोणत्याही क्रियेचा ते विषय होऊ शकत नाही, ते ऐकण्याचाही विषय होऊ शकत नाही, ते श्रुत नाही, ते विचारांचा विषय होऊ शकत नाही, ते मत नाही, आणि ते बुद्धीचा विषय होऊ शकत नाही, ते विज्ञात नाही. अक्षर हे त्याच्या पलीकडचं आहे. ज्ञानेंद्रियांनी त्याचा ते जाणता येईल असं ते नाही, ते विषयच होऊ शकत नाही. म्हणून ते अदृष्ट, ते अश्रुत, ते अमत आणि ते अविज्ञात. हा विषय अनेकदा येऊन गेलाय. हा अगदी लाडका विषय उपनिषदाच्या ऋषींचा, की ते जे ब्रह्म, आत्मतत्व, तत्, इदम, आता इथे अक्षर शब्द वापरला आहे, हे कोणत्याही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि बुद्धी आणि मन ह्यांच्या पलीकडचं आहे. म्हणजेच ते ज्ञेय नाहीये, ते जाणण्याची गोष्ट नाहीये, ते होण्याची गोष्ट आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, तेच इथे सांगितले. आणि आज याज्ञवल्क्याच्याच या चिंतनामध्ये हा विषय मागे येऊन गेलाय. पण मग हे सगळे आता ज्ञानवाचे शब्द आहेत, म्हणजे ते ज्ञानाचा विषय नाही. मग ते काय आहे? ते आहे का नाही? मग परत हाच प्रश्न आहे ना, ते द्रष्टृ आहे. ते स्वतः द्रष्टृ म्हणजे बघणार. मग आता तुम्हाला असं वाटेल की ते बघणार आहे, मग त्याला बघायला काही नको का? नाही, त्याच्या बाबतीत हा विषय नाही. का नाही त्याच्या बाबतीत हा विषय? त्याचं प्रशासन असणं हेच त्याचं द्रष्टृत्व आहे. तो द्रष्टृ आहे, ते श्रोतृ आहे. हा संधी आहे बर का, श्रोतृ आणि अमतम. ते श्रोतृ आहे, ते श्रुती आहे. श्रोतृ स्वतः श्रुती स्वरूप आहे, स्वतः दर्शन स्वरूप आहे, स्वतः विज्ञातृ, स्वतः मती मती स्वरूप आहे. म्हणजे मनन क्रिया, चिंतन हेच त्याचं स्वरूप आहे. त्याचा तो विषय नाही, त्याचं स्वरूप आहे, असं आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ही अवघड ही ओळ समजून घेणं. या ओळीतून एक प्रकारे ते अक्षर जाणण्याची एक पायरी सांगितलेली आहे, की तुम्हाला दिसतं, तुम्ही विचार करता, विशेष विचार करता, मनात तरंग येतात, ऐकू येतं, म्हणजे ज्ञानेंद्रिय काम करतायत, मन काम करतंय, बुद्धी काम करते. याचाच अर्थ त्या अक्षराचं प्रशासन आपल्या ठिकाणी आहे. अक्षराचं प्रशासन आपल्या ठिकाणी आहे. मग एका अर्थाने ती गोष्ट सोपी झाली. कोणती? योवा वै एतद अक्षरम विदित्वा, त्या अक्षराला जाणणं ही गोष्ट एका अर्थाने सोपी झाली, की आपल्याच ठिकाणी बसून त्या अक्षराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. विदित्वा हा एक अर्थ याच्यामधनं निघतो. न अन्य दत्तोस्ती द्रष्टृ, याच्याहून कोणी जाणणारा नाही, बघणारा नाही. न अन्य दत्तोस्ती श्रोतृ, याहून दुसरा कोणी जाणकार नाही, ऐकणारा नाही. न अन्य दत्तोस्ती मंत्रू, विचार करणारा नाही. न अन्य दत्तोस्ती विज्ञातृ, आणखीन विशेष विचार करणारा नाही. एतस्मिन् खलु अक्षरे गार्गी आकाशः ओतश्च प्रोतश्च. तू विचारलंस ना प्रश्न, की ते आकाश कशात ओतश्च प्रोतश्च आहे? या अक्षरामध्ये, असं त्यांनी सांगितलं. साह उवाच. आता हे शेवट ही कंडिका बघून परत आपण मागे येऊ. ब्राह्मणा भगवंतः तदेव बहुमन्येध्वम. आता ती गार्गी असं म्हणते, ब्राह्मणा हा भगवंतः, हे ब्राह्मणांनो, हे भगवंता, म्हणजे त्यांना, त्या सभेतल्या लोकांना उद्देशून ती म्हणते, तदेव बहुमन्येध्वम यत अस्मात् नमस्कारेण मुच्येध्वम. तुम्ही ही खूप मोठी गोष्ट माना. मन्येध्वम काय मोठी गोष्ट मानणं? तर अस्मात् म्हणजे याच्यापासून, नमस्कारेण मुच्येध्वम, तुमची नमस्काराने सुटका होईल. खूप मोठा आहे हा म्हणजे याज्ञवल्क्य. हा फार थोर आहे, हा स्वतः ज्ञानी आहे. याला नमस्कार करा, त्यातच तुमच्या सुटकेचा मार्ग आहे. कशापासून सुटका करायची आहे? बंधापासून. तर तुम्ही नुसता याला शरण जा, तुम्ही बंधातून सुटाल. न वै जातु युष्माकम इमम
कश्चित ब्रह्मोद्यम जेता इति. तुमच्यापैकी कुणीही याला ब्रह्मोद्यात जिंकू शकणार नाही. ततोह वाचक नवी उपरराम. आणि मग ती वाचक नवी शांत झाली. अथह एनं विदध्यः. आता मागे जो काकांनी एक प्रश्न विचारला होता की या सगळ्याचं भक्तीच्या अंगाने नाही का सांगता येणार. मी खूप विचार केला. त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. हे आहे हे किचकट कडक कदाचित नीरस असं आहे. आणि मग इथं भक्ती कुठे आली असं तेव्हा त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा माझ्या मनात आलं की इथं कुठे आली भक्ती, असं का बरं हे विचारतायत. मग मला एक असं सुचलं की ते म्हणतायत ते बरोबर आहे की भक्तीच्या अंगाने याच्यात सांगायला पाहिजे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही गोष्ट श्रीमद भागवताच्या महात्म्यात आहे. माहिती असेल की ती भक्तीची 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य, तिची मुलं आहेत ती. आणि ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. हे जर ज्ञानापर्यंत जायचं असेल, एतद अक्षरम विदित्वा, जो जाणतो तो ब्राह्मण, हे जर ज्ञान व्हायला हवं असेल तर वैराग्य अत्यावश्यक आहे. इकडे मन जातं, त्याला चिकटतंय, हे मनात येतंय, त्याच्याशी बोलतंय, हे वैराग्य नाहीये. जमणारच नाही ज्ञान हा विषय इकडे तिकडे भरकटणाऱ्या मनाला किंवा यात त्यात गुंतणाऱ्या मनाला. आणि जेव्हा ते मन कशात गुंतणार नसेल तेव्हा आपोआप ते ज्ञानाच्या वाटेला लागेल. किंबहुना कशात गुंतत नाही याचाच अर्थ ते बुद्धीच्या ठाई स्थिर आहे. ते बुद्धीच्या ठाई स्थिर आहे याचाच अर्थ ती बुद्धी पण स्थिर आहे. म्हणजे लय झालाय त्या बुद्धीचा मनाचा. म्हणून ते कुठेतरी जाऊन गुंतत नाहीये. तसं ते चंचल आहे, ते स्थिर होणारच नाहीये. त्याचा स्वभावेनं ते चंचल आहे. ते स्थिर कसं होईल तर मन स्थिर होतं. याचा अर्थ जी स्थिर असते तुलनेने तिच्यात त्याचा लय होतो. आणि मग त्या बुद्धीचा आत्मचैतन्यामध्ये असं करत करत त्या साधकाला अहम ब्रह्मास्मी असा अनुभव येत असे. ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही भाऊ आहेत. हे मी तुम्हाला या अर्थाने सांगितलं. गोष्ट काय सांगते की नारदांना जेव्हा दिसतं की ही तरुणी रडत बसलीये आणि 2 म्हातारे तिच्या जवळ पडलेले आणि ही तरुणी आहे, तर का ग तू रडतेस. तर ती म्हणते अहो हे 2 माझे पुत्र आहेत, हे म्हातारे झालेत आणि मी तरुण होऊन बसले असं म्हणते. आणि म्हणून मी रडते. मी कुठं कुठं जाऊ यांना घेऊन. हे उठत नाही, त्यांना उठवत नाही, यांना चालवत नाही, हे असेच आहेत. आणि दिवसेंदिवस त्या चेतना त्यांची कमी कमी होत चाललेली आहे. जरा त्यांना अशी व्यापून टाकते. नारदांनी विचार केला आणि मग ती श्रीमद भागवताची कथा ऐकल्यानंतर त्या ज्ञानाला आणि वैराग्याला तारुण्य मिळतं. भागवताची कथा ऐकल्यानंतर. तर बरोबर आहे या परिस्थितीमध्ये हे थोडं नीरस आहे. एवढंच पाहिलं तर ते नीरस आहेच. समजायलाही अवघड आहे. त्यामुळे उपयोग कमी आहे त्याचा. जर उपयोगाची भाषा आपण करणार असू तर मजा कमी आहे त्याच्यातली घ्यायला. या अर्थाने ते ज्ञान म्हातार आहे. पण भक्तीचा शिडकावा झाला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः किंवा गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकाः. काय हे एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिव्यौ विधृते तिष्ठतः. हेच तर सांगितलंय ना. फक्त गीतेमध्ये अहम म्हणून सांगितलंय. स्वतः भगवंत बोलून सांगतायत नाही का गीतेमध्ये. आणि इथे मात्र त्या अक्षराचं याज्ञवल्क्य एक त्रयस्थ पद्धतीने वर्णन करतायत. 1 मिनिट आता बघूया कसं मला जमतंय ते.
तर यामुळे ही एक शक्यता आहे, ती बरोबर आहे की आहे या परिस्थितीमध्ये ती उपनिषद अवघड जातात समजायला. आणि म्हणून तर पुराणांनी आणि गीतेनी हा भाग सोपा केला, त्याच्यावर भक्तीचा शिडकावा केल्यामुळे त्याला एक प्रकारची संजीवनी मिळाली, ते टवटवीत झालं, ते पेय झालं, जे ज्ञेय सुद्धा नव्हतं ते पेय झालं, अशी गंमत झाली त्याची. असो, मग आता असा प्रश्न येईल, मग कशाला जायचं याच्याकडे? आपण भागवत वाचू, आपण पुराण वाचू. तर त्याचं उत्तर असं आहे, ते तर वाचून झालंच असेल एव्हाना तुमचं. ही जिज्ञासा असेल की हे आलं कुठून, अशा प्रकारे. तर जर अशी एक मूलगामी जिज्ञासा असेल, मुळाकडे जाण्याची, याचं मूळ कुठं आहे हे शोधण्याची, तर त्याच्यासाठी ही उपनिषद आहेत. उपनिषद वाचल्यामुळे एक समजेल, त्या मूलगामी जिज्ञासेचं शमन होईल. आणि त्याच वेळेला याला भक्तीचं अनुपान देणारे जे जे ग्रंथ आहेत, गीता म्हणा, पुराण म्हणा, संत वाङ्मय म्हणा, त्यांचा मोठेपणा हे पाहिल्यावर लक्षात येईल. आहे या परिस्थितीत पटकन न समजेल असं वाटतं, पण हे जाणलं की समजेल की खरंच त्यांनी ते जे भक्तीचं अनुपान म्हणतात ना, आयुर्वेदाचा औषध असतं, ते आहे तसं पचायला जरा अवघडच जातं, घ्यायला नको वाटतं, उपयोग पण त्याचा कमी होतो. पण ते मधात घ्या, ते साखरेच्या पाकात घ्या, मग ते लागू होतं. तसं भक्ती हे अनुपान केलं त्यांनी आणि मग हे ज्ञान दिलं. पण औषध तरी पाहिजे ना अनुपानाला, तर हे औषध होतं आणि मग त्यांनी अनुपान दिलं. अशा अर्थाने त्याची संगती लावता येते असं मला वाटतं. असं आता सुरुवात करूया. पुढचा फार मजेशीर विषय बरं का. हा अथः एनम विदग्धा शाकल्या पप्रच्छ. विदग्ध शाकल्यांनी प्रश्न विचारला, कती देवा याज्ञवल्क्य, अरे किती देवेत. अगदी वेगळा आहे हो. आणि मी जे म्हणते ना की तो याज्ञवल्क्य हाडाचा शिक्षक आहे, तो खरंच हाडाचा शिक्षक आहे. पहा हा त्यांनी काय सांगितलं, सह एतया एव निविदा प्रतिपेदे. त्यांनी काय याज्ञवल्क्य प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर दिलं, काय केलं तर 6 म्हणजे याज्ञवल्क्यांनी एतया एव निविदा, या निविदेद्वारा प्रतिपेदे सांगितलं, प्रतिपादन केलं. काय तर यावन्तः वैश्वदेवस्य निविद उच्यन्ते त्रयश्च त्रिच शता त्रयश्च त्रिच सहस्र इति. आणि याज्ञवल्क्यांनी काय केलं, याज्ञवल्क्यांनी त्या निविदेद्वारे सांगितलं. निविद म्हणजे काय तर निविद म्हणजे शस्त्र, म्हणजे ऋग्वेदामध्ये ऋचांचा समूह असतो, विशिष्ट ऋचांचा समूह, तो यज्ञामध्ये म्हणायचा असतो, त्याला म्हणतात निविद. तर त्या एका एतया म्हणजे ह्या निविदेद्वारे सांगितलं. तर म्हणजे ती निविद कोणती, तर ही आता पुढे जी एक ओळ आहे ना, तिला निविद असं म्हटलंय. आणि काय सांगितलं की यावन्तः वैश्वदेवस्य निविद उच्यन्ते, निविदी उच्यन्ते, निविद्युच्यन्ते असं पाहिजे बरं का, निविद उच्यन्ते झाले ते. वैश्वदेवस्य निविदी म्हणजे वैश्वदेवाच्या निविदामध्ये, निविदमध्ये वैश्वदेवाचं एक शस्त्र म्हणजे ऋचांचा समूह, शस्त्र म्हणजे ऋचांचा समूह, त्या ऋचांच्या समूहाची एक देवता असते. विश्वे देवाहा ही ज्या ऋचांच्या समूहाची देवता आहे त्यांना म्हणायचं वैश्वदेवस्य निविद. आणि निविद मध्ये देवता संख्येचा निर्देश असतो, हाही एक विशेष आहे. तर वैश्वदेव म्हणजे विश्वे देवाहा यांची जी निविद आहे तिच्यामध्ये यावन्तः उच्यन्ते, जेवढे सांगितलेले आहेत ना तेवढे देव आहेत. त्यांनी स्वतःवर घेतलं नाही, त्यांनी वेदाचाच पुरावा दिला. किती आहेत त्यांनी सांगितलेले, त्रयश्च त्रिच शता, त्रयस म्हणजे 3, त्रिशत म्हणजे 300, 300 आणि 3, आणि काय त्रयश्च त्रिच सहस्र, 3
आणि 3000 म्हणजे किती झाले? 300 आणि 3 आणि 3000 आणि 3 म्हणजे 3306 एवढे देव त्या वैश्वदेवाच्या निविदेमध्ये सांगितलेले आहेत. तर ओम इति होवाच, ओम म्हणजे हा ठीक आहे असं उवाच. कोण म्हणाला? हा शाकल्य. त्यांनी विचारला होता ना प्रश्न, तर याज्ञवल्क्याने सांगितलं, अरे त्या वैश्वदेव शस्त्रामध्ये त्या निविदेमध्ये बघ ना हे असे सांगितलेले आहेत, हे कोटच करतो मी. त्रयश्चत्रीचे शता त्रयश्चत्रीचे सहस्र. तो म्हणला हो बरोबर आहे. आता वेदातलंच कोट केल्यावर काय करणार? मग त्यांनी प्रश्न विचारला, कति देवा याज्ञवल्क्य इति त्रयस्त्रिंशत् इति. परत त्यांनी प्रश्न विचारला, याज्ञवल्क्या देव किती आहेत रे? आता परत का बरं त्यांनी प्रश्न विचारावा? तर त्याला एक शंका होती की एवढे देव आहेत 3306. आपण काय करतो मग? आपण आपल्या पुढे एवढे नाही आहेत. म्हणून त्यांनी परत याज्ञवल्क्याला तपासण्यासाठी प्रश्न विचारला, याज्ञवल्क्या अरे किती देव आहेत म्हणालास? तो म्हणाला त्रयस्त्रिंशत् 33. हे जे एवढे होते आत्ता त्या याज्ञवल्क्यांनी हे निविद मध्ये सांगितलेले. यांनी कदाचित असं म्हणायचं असेल, ते निविद मध्ये सांगितले तरी तुला किती आहेत असं वाटतं, असाही एक भाव असेल. तर याज्ञवल्क्यांनी सांगितलं त्रयस्त्रिंशत् 33 इति ओम इति. तो म्हणाला हो का, ठीक, छान. आता एवढ्या 3306 वरून हा 33 वर कसा आला? त्याला असं म्हणायचं हे 3306 हे त्या निविद मध्ये सांगितलंय हे बरोबर आहे, नाकारता येणारच नाही. पण त्या सगळ्यांचा समावेश 33मध्ये होतो बघ, असं तो सांगतो. आचार्यांनी असं स्पष्ट केलंय, अनंतावई विश्वे देवा. ना विश्वे म्हणजे सगळे, सर्व सर्वनाम आहे ना संस्कृतमध्ये. सर्व म्हणजे सगळे, कुणी राहत नाही सर्व म्हणतो तेव्हा. त्या अर्थाने विश्वे शब्द आहे संस्कृतमध्ये. तर विश्वे देवा हा म्हणजे सगळे देव. आणि ते किती आहेत? अनंत आहेत, त्यांची गणतीच नाही. तर त्या अनंत विश्वे देवा हा याच्यावरनं ते 3306 वरती जी गाडी आली याला म्हटले मध्यम संख्या. मध्यम संख्या याचा अर्थ एक उत्तम संख्या होती अनंत, आता ही आली मध्यम संख्या. आता या मध्यम संख्येवरनं संकोच होत 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 याज्ञवल्क्य कुठे नेणार आहे? इथे सांगतोय 33 आहे. पुढे परत तो म्हणतो ओम कति देवा याज्ञवल्क्य. परत तो विचारतो अरे किती आहेत याज्ञवल्क्या? तो म्हणला 6 आहेत. याज्ञवल्क्याने 33 सांगितले. मग परत याज्ञवल्क्याने परत प्रश्न विचारल्यावर तो म्हणला 6 आहे. कति देवा हा परत प्रश्न विचारला तर याज्ञवल्क्य म्हणला 3 आहेत. ओम इति होवाच म्हणजे परत प्रश्न विचारला कति देवा हा याज्ञवल्क्य. काय माझ्या इथे काही झाल्यामुळे होतंय का असं? संपतच आली आहे वेळ, पण एक अगदी खंडिका. सरोज ताई तुम्ही म्यूट करता का? सरोज तर परत त्यांनी विचारलं याज्ञवल्क्याला, अरे किती देव आहेत याज्ञवल्क्य? तर तो म्हणला 2 इति होवाच. परत विचारलं कति देवा हा याज्ञवल्क्य? तो म्हणाला अध्यर्ध. अध्यर्ध याचा अर्थ 1.5 बर का, अर्धा आणि अर्धा. सरोज ताई प्लीज म्यूट होता का? हो सॉरी. झालं ना? इति होवाच. परत म्हणाला कति देवा हा याज्ञवल्क्य इति एकः इति ओम इति होवाच. 3306 वरनं एकावरती याज्ञवल्क्यांनी त्याला आणलं. सुरुवात श्रुतीनीच केली, ती चूक आहे असंही सांगितलं नाही, पण तरीही त्याला त्याच्या वैविध्यावरून किंवा अनेकत्वाकडून त्यांनी त्याला एकावरती आणलं. तर कदाचित त्या विदग्ध आहे तो शाकल्य. त्या शाकल्याच्या हा ऋग्वेदाचा पदपाठ शाकल्याचा आहे.
म्हणजे तो उत्तम वेदज्ञ आहे, त्याला ती निविद पाठ असणार. त्याला माहिती आहे की एवढे एवढे देव तिथं उल्लेखलेले आहेत. आणि मग त्याचं म्हणणं तुझी समजूत चुकीची आहे अशी वादाला सुरुवात करण्यापेक्षा याज्ञवल्क्य म्हणाला ती एवढे एवढे आहेत. मग त्याला तपासण्यासाठी यांनी विचारलं असेल असं म्हणू आपण. तुला काय वाटतं किती आहेत? तर 33 आहेत. परत तो विचारायला 33 कसे काय 33? तो म्हणलं 6 आहेत. असं करत करत त्यांनी एक वर्ष आणलं. आता कोणते 33, कोणते 6, कोणते 3, कोणते 2, कोणते 1.5 आणि कोणता 1 हे ते पुढे सांगितलेलं आहे. ते आपण आता पाठाच्या पुढच्या वेळेला बघू. स हो वाच महिमान हा एव. फार सुंदर आहे. याच्यावरनं एक हे समजून येतं की याज्ञवल्क्याची शिकवण्याची हातोटी, तो प्रश्न चुकीचा आहे वगैरे असं काही सांगत नाही. त्यांनी जसा प्रश्न विचारलाय तिथूनच सुरुवात करतो आणि खेचून आणतो. त्याला जे एकत्व सांगायचं आहे ना अद्वैताचं, त्या अद्वैतापर्यंत तो खेचून आणतो. असं त्याचं वैशिष्ट्य इथं दिसून येतं. आणि हरला नाही तो कुठल्याही कशाही वाकड्या तिकड्या प्रश्नांना. त्यांनी शांतपणेच उत्तरं दिलेली दिसत आहेत आणि तीही परत एकत्वाकडे आणून. पण त्याला हेही माहितीये प्रश्न विचारणारा जिज्ञासेपोटी विचारतोय का उगाचच काहीतरी खोडसाळपणा करतोय, हेही त्याला माहिती. आणि प्रश्न विचारणाऱ्यांनी केव्हा थांबायचं असतं हे त्या प्रश्न विचारणाऱ्याला सांगणं त्याचं काम आहे. म्हणून तर एकदा गार्गीला म्हणाला आता तू शांत बोल. असं आपण इथे थांबूया. मॅडम बोला. मॅडम हो हा याज्ञवल्क्य जेव्हा सांगतो आणि पुन्हा दुसरं त्याच्या मनातलं सांगत नसेल कशावरून, म्हणजे मी माझ्या कल्पनेने म्हणतो, म्हणजे उत्तर दिल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारतो किंवा प्रश्न विचारायच्या मनात दुसरा आकडा आलेला हे याज्ञवल्क्य सांगतात की काय, अशी एक संकल्पना मनात येते. हो याच्या आधी असं प्रश्न विचारतो म्हणजे आणखीन काय म्हणण्यापेक्षा याच्या मनातलं याज्ञवल्क्य सांगतो असं आहे का? याच्या अगोदर असं झालेलं आहे की प्रश्न विचारणाऱ्याच्या मनात आधीच ऐकून काय विचार आला असेल हे जाणून पुढचं उत्तर तयार करतो. असं अगोदर झालेलं आहे प्रत्येक वेळेला. या ठिकाणी ते कसं ते मला त्याची संगती नाही लावता येते की असं शाकल्याच्या मनात असं असेल का आणि त्यावरून याज्ञवल्क्यांनी त्याला अशी उत्तरं दिली असतील का अशी. म्हणजे तो थोडक्यात काय याचा अर्थ शाकल्य याज्ञवल्क्याला जोखतोय. गार्गी की आता तुम्ही मुकाट्याने याला नमस्कार करा, तुम्ही नवोद्यामध्ये जिंकू शकणार नाही. ते कदाचित त्याला लागलं असेल. मग म्हणलं बघतो आता मी कसं आहे ते. धन्यवाद धन्यवाद. बराच ओम पूर्णमदः पूर्णमादाय